प्रभाग 14 साठी तुम्ही अर्ज दिलेला आहे, कुठल्या मुद्द्यावर उमेदवारी मागितलेलं आहे, पूर्ण नाव सांगा. हां, माझं नाव आदम अब्दुल रहमान शेख आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी अल्पसंख्याक मोर्चाचा शहर जिल्हा महामंत्री आहे. आता सध्या मी पदावर आहे. आणि जे तुम्ही विचारला हे जे प्रश्न विचारला कुठल्या मुद्द्यावर, आता जे नगरसेवकचा मुद्दा काय असतं आहे त्याच मुद्द्यावर पत्र भरून मी दिलो. सगळ्यांची जी मागणी आहे, प्रभाग 14 म्हणजे मी म्हणजे लोकपरिचित माणूस आहे, सगळेजण मला ओळखतात. बिजापूर वेस्ट, शनिवार पेठ, आपला मरकजजवळ आणि कुठल्याही प्रभागमध्ये जे चौक असतात तिथेच माणसं सगळ्या ओळखतात. तर घरी घरी पण ओळखतात. पण चौकमध्ये प्रत्येक चौकामध्ये जे मी उभारलो ना तिथे 10 ते 15 माणूस मला विचारतात कैसे हो क्या हो. तर मी चर्चित माणूस आहे प्रभाग 14मधला आणि त्या हिशोबाने मी तिथे अर्ज भरलो. ओपनमध्ये येतो आहे मी. पक्ष अल्पसंख्याक समाजाला न्याय दिल्याचं वाटतं? हो, अल्पसंख्याक समाजाला न्याय आत्ता तर भेटायला लागला आहे. ह्याच्या आधी कोण दिला नाही अल्पसंख्याक समाजाला? भारतीय जनता पार्टीनेच अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला. ह्याच्या आधी कुठल्याही पक्षांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यायचं काम केलं नाही. उगाच थोडं कुठं तर द्यायचं आणि कानात बोलायचं असं करतात. ते भारतीय जनता पार्टी अशी करते, ते पार्टी अशी करते, ते पार्टी अशी करते, असं ते फक्त बोलायचं काम केलं आहे. आणि न्याय द्यायचं काम खरं बोलतो आहे. आजपर्यंत जे पक्षांनी न्याय दिला नाही ते पक्ष भारतीय जनता पार्टीने सगळ्या समाजाला न्याय दिला आणि खास करून अल्पसंख्याक समाजाला न्याय भारतीय जनता पार्टीनेच दिला. अजून एकदा सांगतो, प्रभाग 14 हा मुस्लिम बहुल एरिया आहे, म्हणजे मोठी तगडी फाईट होणार. अशा वेळी पक्ष तुमचा काय विचार करेल? बघा, तगडी फाईट होणार आहे ते वेगळी गोष्ट आहे. सध्या जे आहेत तिथला जे माणूस राहणार जे आहेत तो बघणार की हा माणूस काय कॅपेबल आहे, आपला काम करणार काय, आपल्या वेळेवर भेटणार काय, जिंकल्यावर कुठं भेटणार नाही काय, आपलं काम कधी करणार नाही काय. नगरसेवकचं जे काम आहे ते तिथे बसल्यावरच होणार ना, त्याला भेटायला पाहिजे. उगा मी तिकडे गेलो निधी आणली, इकडे गेलो निधी आणली सांगून उपयोग नाही. ग्राउंड लेवलवर माझं काम आहे, तिथे लोक मला भेटतात, तिथे लोक मला ओळखतात आणि माझा चेहरा भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे. आणि भारतीय जनता पार्टीला मुस्लिम चेहरा असून देखीलही आमच्या समाजामध्ये आता भारतीय जनता पार्टीला एक मोठ्या संख्येने त्याच्याकडे लाईक करतात लोक. पहिल्याची गोष्ट गेली, संपली, आता ते सगळं संपून गेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एक सेक्युलर पार्टी आता झालेली आहे सध्या. तर अनेक जण इच्छुक देखील आहेत. हां, किती इच्छुक असतो ते की अनेक जण, सगळ्यांना लोकप्रति आता आपला देश म्हणजे काय आहे ते लोकशाही आहे. सगळेजण मागू शकतं, कोणीही मागू शकतो मला फॉर्म द्या म्हणून. आता ते पार्टी ठरवे, वरिष्ठ ठरवतील कोणाला द्यायचं नाही द्यायचं. पक्षामध्ये काम करायला कुठल्याही पदाची गरज नाही आणि समाजाचं काम करायला कुठलाही नगरसेवकाची गरज नाही. तुम्ही जाऊन भेटू शकता, डेअरिंग करू शकता, महानगरपालिका आयुक्तला भेटू शकता. नाही भेटू शकत का आपण डायरेक्ट जाऊन एक सामान्य नागरिक तरी भेटू शकतो ना जाऊन, की आमच्या वाड्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे. त्यासाठी हे प्रॉब्लेमसाठी नगरसेवक बनतो, नगरसेवक सगळ्याकडे पोचवतो आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुसंख्याने आणि बहुमतने महानगरपालिकेमध्ये येणार आहे. कुठे 14मध्ये भरपूर लोक इच्छुक आहेत. हे आमचे भाजप, हे आमचे जे एजाज सय्यद पण इच्छुक आहेत आणि ते रेश्मा काय नाव होतं लेडीजचे, हां तुम्ही इच्छुक? हो, मी तर इच्छुक आहे याचं. याच्यानंतर पण मला तिकीट मी आता नाही ना, तिकीट देऊ दे किंवा नाही देऊ दे, पार्टीचं काम करत राहायचं आणि समाजाचं काम करायला. अजून पण बोलतो मी, समाजाचं काम करायला कुठलाही पदची गरज नाही आहे. तुम्ही येऊन पार्टीमध्ये बसून पार्टी कार्यालयामध्ये बोलू शकतो की आमच्या प्रॉब्लेममध्ये हे झालं आहे. ते जर पार्टी सॉल्व नाही केली तर पार्टी तेव्हा सांगायचं लोकांना.